नाशिक महानगरपालिकेच्या सत्तेचा खेळ अखेर रंगला आहे। निवडणुकीत एकमेकाविरोधात जोरदार लढणारे पक्ष आता सत्तेच्या खुर्चीसाठी एकत्र आले। हे पाहून नागरिकांच्या भुवया उंचवल्या आहेत। भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही कुबड्यांची गरज नाही म्हणणारे नेते अखेर युतीच्या राजकारणाला शरण गेले का, असा सवाल आता सर्वसामान्य नाशिककर विचारत आहे। भाजपच्या हिमगौरी आडके यांची महापौरपदी आणि शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली असली तरी या निवडीमागे राजकीय गणित आणि सत्तेची समीकरणे यांची चर्चा जोर धरत आहे। सुरुवातीला भाजपने सोबाळाचा नारा दिला, मात्र काही तासातच समीकरणे बदलली आणि सत्तेसाठी महायुतीचा मार्ग स्वीकारण्यात आला। हा निर्णय तत्वाचा विजय आहे की सत्तेची भूक, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे। याहून मोठा धक्का म्हणजे अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि मनसे यांचा सत्तेत सहभाग। निवडणुकीपूर्वी वेगवेगळ्या भूमिका घेणारे पक्ष आता सत्तेसाठी एकाच मंचावर आले असून मतदारांच्या विश्वासाची खेळ झाला का, अशी चर्चा रंगली आहे। दुसरीकडे ठाकरे गटाची शिवसेना विरोधी पक्षात बसणार असल्याने नाशिकच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे। सीमा पवार यांनी अचानक माघार घेतल्यामुळे महापौर आणि उपमहापौर निवड बिनविरोध पार पडली। मात्र ही माघार खरोखर स्वेच्छेने होती का, की राजकीय दबावामुळे घेतलेला निर्णय होता, याबाबतही शहरात कुजबूज सुरू झाली आहे। नाशिककरांनी दिलेला कौल विकासासाठी होता की राजकीय समझोत्यासाठी? आता सत्ताधाऱ्यांनी जनतेसमोर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणे हीच खरी परीक्षा ठरणार आहे। सत्ता मिळवणे सोपे असले तरी पण प्रश्न टिकवणे कठीण असतं, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक।